फिटनेस इन्फ्लुएन्सर आहेत जे की ते त्यांचं वेट लॉस किंवा वेट गेन चॅलेंज चालू करतात. 90 डेज, 60 डेज किंवा 90 डेज, 60 डेज आणि 30 डेज असे चॅलेंज चालू करतात आणि ते खाली कॅप्शनमध्ये लिहितात किंवा त्या व्हिडिओमध्ये बोलतात की जर का तुम्हाला पण वेट लॉस करायचं असेल किंवा वेट गेन करायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर जॉईन होऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फिटनेसची जर्नी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. का? कारण का प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचे जेनेटिक्स वेगळे असतात आणि प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये नक्की काम कसं करता, म्हणजे एका जागेवर बसून काम आहे का फिजिकल वर्क आहे की असं वेगवेगळ्या प्रकारचं काम असतं आणि जो तो फिटनेस इन्फ्लुएन्सर तुम्हाला गाईड करत असतो ना त्याची पण जर्नी वेगळी असते. तो म्हणजे तो एकतर ऑफिस करत असेल किंवा फक्त जिम करत असेल तर तो त्याच्या पद्धतीनुसार तो डाएट प्लॅन बनवत असतो आणि तो फॉलो करत असतो. पण आपण तर नॉर्मल पीपल आहे ज्यांना वेट गेन किंवा वेट लॉस करायचंय त्या लोकांनी डोळे बंद करून तसा प्लॅन फॉलो करणे हे खूप धोकादायक असू शकतं आणि त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. सुरुवातीच्या काळात जरी तुम्हाला वेट लॉस किंवा वेट गेन झालं, सुरुवातीच्या काळात त्याचे साईड इफेक्ट नाही झाले, पण पुढे जाऊन त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. तर माझं सजेशन असं राहील त्यांना की तुम्ही तुमची ओन जर्नी चालू करा. त्याच्यासाठी चांगला डायटिशियन घ्या, त्याच्याकडून तुमचं रुटीन डिस्कस करा. रुटीन डिस्कस केल्यानंतर त्याच्याकडून व्यवस्थित प्रॉपर डाएट प्लॅन घ्या आणि तो फॉलो करा. आणि जिम मध्ये जाऊन तुम्ही जोपर्यंत तुमच्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर जाऊन वर्कआउट नाही ना करत किंवा वर्कआउट नाही करत तेव्हाच त्याच्याशिवाय तुम्हाला चांगला रिझल्ट नाही भेटणार. फक्त जर तुम्ही जिम मध्ये जाऊन फक्त नॉर्मली कार्डिओज करत राहिले तर तुमच्या बॉडीला खूप जास्त लूजपणा येईल. तुम्हाला तुमचं जे गोल आहे फिजिक्स अचीव करायचं ते करता येणार नाही. म्हणजे माझं तुम्हाला सजेशन असं राहील की फक्त बारीक झालं म्हणजे फिट असू शकत नाही किंवा खूप जास्त म्हणजे बॉडी वेट खूप जास्त असणं किंवा म्हणजे आयडियल वेट पेक्षा बॉडी वेट जास्त असणं म्हणजे अनफिट असणे अशी डेफिनेशन फिटनेसची नसते. तर माझं सजेशन तुम्हाला असं राहील की तुम्ही तुमची स्वतःची फिटनेस जर्नी चालू करा, ना की अशा इन्फ्लुएन्सरना फॉलो करून चालू नका करा. हा, त्यामधून तुम्ही थोडीफार आयडिया घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग किंवा तुमच्या लाईफस्टाईलनुसार कुणाची तरी मदत घेऊन जो प्रॉपर त्या फील्ड मधला व्यक्ती आहे त्याची मदत घेऊन ते फॉलो करा. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अशा मित्राला शेअर करा जो इन्फ्लुएन्सरचं बघून त्याची फिटनेस जर्नी स्टार्ट करतोय. आणि जर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही